मित्रो नमस्कार, मी आपला सूरज हेमके, जिवयाची भीम चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य सचिव. मित्रांनो, अन्नदान सेवा जी गत 7.5 वर्षापासून आम्ही अविरतपणे आजही देखील जिवंत ठेवली आहे. या अन्नदान सेवेला येणाऱ्या 5 जुलै 2024 रोजी 7 वर्ष पूर्ण होऊन 8 वर्षात सेवा पदार्पण करणार आहे. मित्रांनो, ही सेवा करत असताना माणसानं माणसाच्या कामी यावं आणि माणसानं माणसाच्या कामी येत असताना सामाजिक समाजासाठी काही नाही करावं हे देखील माणसाचे एक कर्तव्य आहे. त्याच कर्तव्याची निकट 7.5 वर्षाच्या आधीपासून ही आज देखील जिवंत ठेवत ही सेवा करीत आहोत. सेवा करत असताना कुठलंही फंडिंग नसून देखील आज या शेवटच्या टोकापर्यंत सेवा अविरतपणे चालवण्याचं कार्य आम्ही हाती घेत असताना ज्या 60 ते 65 लोकांना आम्ही अन्नदान सेवेच्या माध्यमातून आधार देतो, त्या अन्नदान सेवेच्या माध्यमातून आधार देत असताना काही निराधार मातापिता हे आपल्या वृद्ध काळाने आणि वृद्धपणाने दगावतात. त्यांचा अंतिम संस्कार देखील आम्ही करत असतो. मित्रांनो, आज या सेवेच्या कलहामध्ये 10 ते 11 मातापित्यांना आम्ही अग्नी देण्याचं व तसेच माती देण्याचं काम केलं आहे. तो व्यक्ती कुठल्याही समाजाचा असो, त्या समाजाच्या संस्कृतीनुसारच त्याला त्यांचा अंतिम संस्कार करण्याचं ध्येय देखील आमचं असते. मित्रांनो, ही सेवा करत असताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या लोकांनी आम्हास मदत दिली आहे. ह्या सेवेला कुठलाही फंडिंग नसताना देखील माझ्या घाटंजीकरांनी व घाटंजीच्या बाहेर असणाऱ्या माझ्या मित्रपरिवारांनी मला दिलेला आधार हा नेहमी माझ्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. संस्थेचे अध्यक्ष यांच्या आधाराने देखील ही अन्नदान सेवा आजपर्यंत जिवंत आहे. मित्रांनो, सांगत असताना एवढंच की माझे लोक मी कसं जगू शकतो आणि मी स्वीकारलेली जबाबदारी ही कशी पार पाडू शकतो, या लपंडावात मी नेहमीच यशस्वीरित्या कार्य करीत आहोत आणि ईश्वर कुठे नाही कुठे चांगल्या लोकांना देखील सेवा करण्याची संधी देत आहे आणि त्या ईश्वरांनी मला देखील ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे. माझ्या खांद्याला खांदा लावणारा दानिश असो, अयान असो, युवराज असो, गगन असो, रितेश असो, अजय असो, या संपूर्ण परिवाराचा मी तेवढाच ऋणी आहे. कारण की या युवकांनी मला या अन्नदान सेवेसाठी आपला बहुमूल्य वेळ या 7.5 वर्षाच्या अन्नदान सेवेत दिलेला आहे. यानंतर देखील आपली अन्नदान सेवा याच परीने आणि याच ताकदीने सुरू राहील अशी मी आपणास ग्वाही देतो. ग्वाहीने येणाऱ्या काळात ही अन्नदान सेवा आपण 8 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या हाती येणार आहे. यानंतर देखील या निराधार, मनोरुग्ण, व्यथित, वंचित, पीडित, अनाथ, अपंग या संपूर्ण घटकांना बाकीचा दवाखान्याचा मला सांगत माझ्याकडे पाहिजे तिकडे नको आणि काही बाकी मी तर असं राहिला तू ना तू आहेस जिंदा. ठीक आहे, येऊ मग. फक्त एवढं मग काम करते. बाळांची आवाळ तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली नळ. बघ जरा माऊली तू तुझ्या बाळांची आवाळ तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली नळ. साहवेना गावी ठाई 10 दिशांचा